कशा आहात माझ्या मैत्रिणींनो? शिला फॅशन डिझायनरमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी आज तुम्हाला 36 साईजचं 32 कटोरी ब्लाऊज त्याचं पेपर कटिंग दाखवणार आहे. तर लक्षपूर्वक ऐका आणि बघा पण. तर हा पेपर घेतला आहे, त्याच्यामध्ये फोल्ड बाजू मी ओपन बाजू इकडे केले आणि फोल्ड बाजू माझ्याकडनं घेतले. बंद बाजू ही आपल्याकडनं ठेवायची. इथे 2 इंचची पट्टी घ्यायची आपल्याला, जशी कटोरी ब्लाऊजमध्ये घेतली होती तशीच. आणि याची उंची मोजायची आहे. तर याची उंची आहे ब्लाऊजची, कस्टमरचा ब्लाऊज आहे हा, त्याच्यावर मापे काढते मी. उंची आहे आपली 14.5. 14.5 मध्ये 1 इंच प्लस करायचं आहे, 15.5 घ्यायचं आहे. इथून 2 इंच घ्यायचं आहे आपल्याला आणि ही लाईन सरळ देऊन घ्यायची. इथून शोल्डर घ्यायचं आहे आपल्याला 5.5. ही 2 इंचाची जी पट्टी सोडली आपण, तिथून पुढे शोल्डर मोजायचं आहे आपल्याला. असं नाही घ्यायचं आहे, असं घ्यायचं इकडनं. इथून 5.5 शोल्डर टाकायचं आहे आपल्याला, कारण हे आपलं कट होणार आहे नंतर. आपल्याला फक्त इथं कटोरी वाढवायची आहे, त्याच्यासाठी आपण इथं 1.5 इंच हे 2 इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे. इथं 5.5 शोल्डर घेतले, इथं 2.5 इंच गळा घ्यायचा आहे. 7 इंच गळा पुढचा. इथून 2.5 इंचाचा एक बॉक्स तयार करून घ्या. इथे पण 2.5 इंचच घ्यायचं आहे. ही सरळ लाईन देऊन घ्यायची आहे. इथून आपल्याला मुंडा मोजायचा आहे आपला. 6 इंच इथपर्यंत. 6. आपली छाती आहे 36. 36चा 4था भाग येतो 9. 9 मध्ये आपल्याला 1.5 इंच प्लस करायचं आहे शिलाई मार्जिन. तर इथे 9, 9, 10 आणि 10.5. 10.5ची घडी पडेल आपली. इथून 1.25 इंच बाहेरचा आकार आणि आतला आकार 1 इंच. हा एक बॉक्स तयार करून घेऊया आपण. इथून 3 इंच क्रॉस पट्टी. इथून 2.5 हा क्रॉस देऊन घ्यायचा आहे. क्रॉसमध्येच करायचं. इथून वरून खाली यायचं आहे थोडंसं आणि याला जॉईन करायचं आहे. क्रॉस पट्टीपासून वरती 2.5 इंच. इथून अर्ध्या इंचाचा शेप देऊया आपण. जो अर्धा इंचाचा शेप दिला आहे तिथून 4 इंच मोजायचं आहे आपल्याला इकडं कटोरी शेपसाठी. मागच्या मुंड्याचा आकार देऊन घेऊया आपण. हा 1.5 इंच सोडलाय ना आपण तिथनं, आणि हे 6 इंचाचा जे मुंडा घेतलाय त्याचा अर्ध करायचा आहे आपल्याला. त्याचा निम्मा होतो 3. तिथून इथपर्यंतच आपल्याला जॉईन करायचं आहे. तर हे बघा, कोणी काय करतं, इथूनच गोलाकार देऊन टाकतं. त्याच्यामुळे ना पाठीमागच्या साईडला जास्त झोल येतो. असं करून बघा, कुठेही आड्या पडणार नाही. यालाही गोलाकार देऊन टाकूया आपण.
हा आतला भाग तोही इथूनच आपल्याला पकडायचा आहे, याला टच. आणि ही लाईन जी दिलेली आहे त्या लाईनीच्या पाव इंच बाहेर इथपर्यंत आणि वरती ह्या लाईनमध्ये जॉईन करायचं आहे. तिथे झोल येत नाही, जास्त चुन्या पडत नाही तिथे, छान बसतं. आता हा बाहेरचा जो आकार दिलाय तिथून आपल्याला 2.5 इंच घ्यायचा आणि इकडनं 1.5 इंच वरती जो गळा घेतलाय आपण, बॉक्स करून घेतलाय तिथून 1.5 इंच. जर का तुमचा गळा जो 5.5-6 पर्यंत असेल तर तुम्ही इथून 1 इंचच घ्यायचा आहे. आता गळा जास्त आहे त्याच्यामुळे इथून 1.5 इंच जास्त घेतलंय मी, कारण जास्तच खाली येईल कटोरी म्हणून आकार येणार नाही व्यवस्थित, म्हणून मी इथून 1.5 इंच वरती घेतलंय. तर हे 4 इंचचा जो आहे तो टच, हा एक पॉईंट आणि हा एक पॉईंट, हे 3 पॉईंट मिळून घ्यायचे आहेत आपल्याला. असं आता हे 2.5 इंच जे वरती घेतलंय आपण इथनं, याला एक सरळ लाईन देऊन टाकूया आतमध्ये. 2 पीस कटोरी आहे ही, डबल कटोरी म्हणतात कोणी कोणी. आणि जी लाईन दिली त्याच्या खाली 1 इंच घ्यायचं आहे आपल्याला, ती सुद्धा लाईन ओढून घेऊया आपण. 1 इंचच येत आहे बघा. जे 2 इंच आहे त्याचा निमा घ्यायचा आहे, इथे एक लाईन द्यायची आहे क्रॉसमध्ये. तर बघा, इथून गोलाकार करून घेऊया आपण. हे टोक आणि हे टोक इथं मिळवायचं आहे आपल्याला, गोल आकार देऊन. असं. आणि हे जे आहे इथून आकार घेतला, इथून थोडं बाहेर यायचं आहे असं, इथून क्रॉसमध्ये थोडंसं. आणि ही जी क्रॉस पट्टी आहे त्याला मॅच होईपर्यंत त्याला एक लाईन मारून घ्यायची आहे. तर बघा मैत्रिणींनो, इथं आपली पेपर कटिंग झालेली आहे. मी आता पेपर कटिंग करून दाखवते. खालच्या साईडनं आता हे 1/2 इंच जे सोडलंय आपण ते आपल्याला नाही घ्यायचंय, त्याच्या जी आतली लाईन आहे तिथनं कट करायचं. जो बाहेरचा आकार आहे मुंड्याचा आधी तो कट करूया. कटोरी ब्लाऊजचा पण व्हिडिओ टाकलेला आहे पेपर कटिंगचा, तोही बघा. पेपर कटिंग जेव्हा तुम्हाला कटिंग करायला जमेल तेव्हा ब्लाऊज शिवायला आपोआप जमेल, कारण की हळूहळू शिकता माणूस, जोपर्यंत पेपर कटिंग येत नाही तोपर्यंत ब्लाऊज शिवायला जमणार नाही. मेन कटिंग असते, कटिंग चांगली तर ब्लाऊज चांगला. कटिंगमध्ये 1/2 इंच जरी इकडे तिकडे झालं तरी अख्खा ब्लाऊज खराब होतो आपला. सगळ्याच गोष्टी मापाने नसतात, काही गोष्टी डोक्याने पण कराव्या लागतात. हा पाठचा भाग आहे, हे कट करून घेऊया आपण 2 इंचाचं. मार्करने केलं म्हणून त्याच्यात उमटलंय सगळं. तर आधी क्रॉसपट्टी काढून घेऊया आपण, आहे तशीच. आता याच्यामध्ये पण आपल्याला जेव्हा कपड्यावर ठेवूया तेव्हा याच्यामध्ये मिळवायचं आहे आपल्याला 1/2 इंच कटोरीमध्ये आणि क्रॉसपट्टीमध्ये. जो एक्स्ट्राचा 2 इंच आपण पट्टी घेतलेली साईडला ती कापून टाकायची आहे, ती काय आपल्या कामी नाही. ते फक्त कटोरी वाढवण्यासाठी एक्स्ट्रा घेतलेलं असतं. हा भाग एवढाच वाढवण्यासाठी ते एक्स्ट्रा घेतलेलं असतं. तर कटोरी काढूया.
शिवून बघा मैत्रिणीनो. याचं तुम्हाला ब्लाऊजवर ठेवून कसं वाढवायचं त्याचाही व्हिडिओ मी दाखवणार आहे, तोही बघा. आणि ब्लाऊज स्टिच झाल्यानंतर त्याची फिनिशिंग बघा, खूप छान बसतो हा ब्लाऊज. तर बघा, हे पेपर याच्या खाली अर्धा इंच वाढवायचं असतं आपल्याला आणि याच्या खाली अर्धा इंच. आणि हे साईड बाजू आहे दोन्हीकडे पण, इकडे पण आणि इकडे पण अर्धा इंच शिलाईसाठी. जो आतला आकार आहे तो पण कटिंग करून घेऊया. तर हे बघा, आपलं पेपर कटिंग झालेलं आहे. 2 पीस कटोरी. तर याचं कपड्यावर ठेवून कसं वाढवायचं ते सांगणार आहे तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये. तर याची प्रॅक्टिस करा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मी इथंच व्हिडिओ थांबवते.